भाजप गुंडांचं राज्य चालवत आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। एकीकडे मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा फरार आहे तर मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना कसा सापडत नाही असा सवालही राऊतांनी उपस्थित केलेला आहे। पोलीस यंत्रणा की भाजपची टोळी असाही सवाल आता राऊतांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी, आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे। ही नावं घेईन लवकरच। महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे। तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना। काय चाललं या राज्यामध्ये? आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते, आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते, आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला, आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे। पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय। सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय। आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। कायदेशीर बाजू आहे त्याचा सर्व अवलंब भरत गोगावलेचा मुलगा करतोय, आणि त्याच्यासाठी इतरांचा कुठेही दबाव नाही। दबाव तंत्र असतं तर भरत गोगावलेचा मुलगा तुम्हाला कुठेही फिरताना दिसला असता, किंवा त्यांनी न्यायालयाने ताबडतोब जामीनही दिला असता। असं झालेलं नाही। जी न्यायिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतायत। संजय राऊतला नसलेल्या खबरी सर्व येत असतात, माहित नाही, पण ढगात गोळी मारणं जो प्रकार असतो ना, तो संजय राऊत करत असतो। त्याला याच्याशिवाय काही नाही। एक ज्याला आपण म्हणतो की स्फोटक असं काहीतरी बोललं तर त्याची मोठी बातमी होती, ही त्याची स्ट्रॅटेजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।